उठल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं परमेश्वराला विचारलं. मी 8 दिवसापासून परमेश्वराला विचारतो, प्रभू काय पाहिजे, काय द्यायचं आहे. प्रभू म्हणे तुला काय करायचं मी देणार आहे, तू कशाला विचार करतो. म्हणलं मी विचार करणार नाही. प्रभूला म्हटलं प्रेज द लॉर्ड हालेलुया. परमेश्वराने एक मला 1 2 3 4 बायबलमधल्या काही गोष्टी मला सकाळी सांगितलेल्या आहे. आणि त्याच्यामधलं आपण उत्पत्ती याचा उत्पत्तीच्या पहिलं थांबा तुम्ही इब्री करासाचा 11वा अध्याय आणि 11वा अध्याय काढलं का? 11 17 ते 19. तेव्हा अब्रामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसाहकाचे अर्पण केले. ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या एकुलत्या एकाचे अर्पण करीत होता. त्याला असे सांगितले होते की इसाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील. तेव्हा मेलेल्यातून देखील उठवावयास देव समर्थ आहे हे त्याने मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला. इसाकाने याकोबाला व एसावाला पुढे होणाऱ्या गोष्टीविषयी सुद्धा विश्वास काय झालं त्याच्यामध्ये काय सांगितलं. अब्रामाने आपली परीक्षा होत असताना विश्वासाने इसाकाचे अर्पण केले. परीक्षेमध्ये कसं उभं राहायचंय? विश्वासाने उभं राहायचंय. पाय दुखतेत का? नाही. विश्वासाने काय करायचं आहे? उभं राहायचं परीक्षेमध्ये. कुठं उभं राहायचं? परीक्षेमध्ये. काही लोकांना म्हणलं परीक्षा म्हणलं का टेन्शन येतं, दम छाटून जातो त्यांचा, आहे का नाही? शाळेतल्या मुलांना काय होतं का परीक्षा म्हटलं का त्यांना टेन्शन येतं. प्रेज द लॉर्ड. पहिले पेत्र 5:7 मध्ये सांगितलं त्याचवर आपली चिंता टाका कारण की तो तुमची काय करत आहे? काळजी घेतो. शेजारच्याला म्हणा तुझी काळजी परमेश्वर घेतो. म्हणा तू करीत नाही स्वतः काळजी, देव काळजी घेतो. म्हणा देव तुझी काळजी घेतो. हालेलुया. तर माझा सांगण्याचा विषय काय आहे की अब्राम आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसाकाचे अर्पण केलेलं आहे. आज सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांवर परीक्षा येते. परीक्षेचं पहिलं उदाहरण हे आहे अब्राम आहे. अब्रामवर अशी परीक्षा आली की त्याच्या एकुलता एक मुलाला परीक्षा कुणी पाहिली माहिती आहे का? म्हणा देवाने परीक्षा पाहिली. हालेलुया. आज आपण चुकायचं आणि काय म्हणायचं, देवाने माझी काय परीक्षा पाहिली अशी. दारू तू प्यायची, लिव्हर खराब झालं तुझं दारू पिऊन, आणि म्हणायचं देवाने माझी अशी का परीक्षा पाहिली. बायको पण म्हणती माझ्या नवऱ्याला एक वेळेस प्रार्थना नाही, दोनदा नाही, प्रार्थनेला कधी बसणार नाही, एकदा प्रार्थना केली, दोनदा केली, देवाने आमची काय परीक्षा पाहिली. चुकायचं आपण, खोटं बोलायचं आपण. काय करायचं? खोटं बोलायचं आपण. एकमेकाकडे पाहून म्हणा खोटं बोलायचं आपण. म्हणा ना खोटं बोलायचं आपण. कबूल करा खोटं, कबूल करून सोडून द्या पाप. जो कबूल करतो सोडून देतो. त्याच्यावर बायबल मध्ये काय सांगितली? बोला ना काय होती? दया होती. बोला ना मग. खोटं बोलायचं आपण आणि म्हणायचं देवाकडे पाहायचं, फोटोकडे पाहायचं, वचनाकडे पाहायचं. काय माझी परीक्षा चालू आहे. म्हणजे तू खोटं बोलायचं. खोटं बोलल्यामुळं तुझ्या जीवनामध्ये काय आलेलं आहे? संकट आलेलं आहे. एक खोटं लपवायला किती खोटं बोलावं लागतं? 100 खोटे बोलावं लागते. त्याच्यापेक्षा एक सत्य बोला ना. यवहान 8:32 मध्ये काय सांगितलं? बोला बघा माझ्याकडे काय म्हटलं. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला काय करणार आहे? बंधनमुक्त करणार आहे. खोटं बोलू नका. मला देवाने हे सांगितलेलं आहे, खोटं बोलू नका. देव मला असं बोलत आहे. तुम्ही कोणाला फसवत आहे? देवाला का तुम्हाला फसवत आहे? तुम्ही काय करत आहे? स्वतःला फसवत आहे. अब्रामाने कोणतं खोटं बोललेलं? अब्राम निघालेला आहे. सत्यासंगती अब्राम आहे आणि अब्रामाबरोबर कोण आहे? देव आहे. अब्रामाबरोबर कोण आहे? देव आहे. कोण आहे? देव आहे. खोटरड्या लोकांबरोबर देव राहत नाही. म्हणा खोटरड्या लोकांबरोबर देव राहत नाही. असं करा. खोटरड्या लोकांबरोबर देव राहत नाही. कोण राहतं? शैतान राहतो. अब्राम कशाला धरून आहे? अब्राम वचनाला धरून आहे. परीक्षेमध्ये तुम्ही आणि मी वाहू द्या ना. किती परीक्षा व्हायची वाहू द्या, पण आपल्या बरोबर आपल्याकडे काय पाहिजे? विश्वास पाहिजे. आपल्या बरोबर कोण पाहिजे? सत्य पाहिजे.
बोलल्यानंतर परमेश्वर राहणार नाही. बोला कोण राहणार आहे? परमेश्वर राहील का? म्हणून देवाने मला हे दाखवलं, देवाने मला ते दाखवलं. आणि आई सांगती खोटं बोलते, बापा सांगती खोटं बोलते, आणि माझी परीक्षा देवाने का पाहिली? देव कोणाची परीक्षा पाहत नाहीये. तुझ्या चुकांमुळे तुला त्रास आहे. तुम्ही चुकी करायची, मिसरी लावायची, आणि मनाच्या देवाने मला कॅन्सर दिला. देव कशाला कॅन्सर देईन? चुकी कोणाची? बोला ना. खोटं बोललं तर येऊ ना. 8:44 वाचू आपण. काय विषय होता आजचा? हा वाचा. तुमचा पिता सैतान आहे, तुम्ही त्याचे आहात, त्याला करायला पाहिजे तेच तुम्ही करता. हा, शैतानाला काय आवडत? खोटा आवडतो. हा, काय सांगितलं? किती स्पष्ट सांगितलं बघा ना. हा वाचा. तुमचा पिता सैतान आहे, तुम्ही त्याचे आहात. तुमचा पिता सैतान आहे, तुम्ही त्याचे आहात. त्याचे आहात. त्याला करायला पाहिजे तेच तुम्ही करता. त्याला काय आवडतं? त्याला खायला काय आवडतं ते तुम्ही चारा देतात. खोटा आवडतो. काय आवडतं शैतानाला? बघा ना. खोटं. काय चारा? कोणचा चारा? खोटं. हा, तुम्ही शैतानाला खायला देतात. काय देतात खायला? त्याला जे तुम्ही खोटं बोलायचं, मग त्याला आवडतो, येणारच आहे. तुम्हाला माहिती आहे का, मोबाईलवर एक व्हिडिओ टाकला होता मी, किती लोकांनी पाहिला? एक व्हिडिओ टाकला होता बघा. माझ्या इकडं बघा, इकडं आता इकडं माझ्याकडे लक्ष द्या. एखाद्याचा मोबाईल द्या. एक व्हिडिओ टाकला होता. एक शैतान असा, त्याचे शिंगबिंग असे, तो ड्रामा होता. तो काय होता? ड्रामा. तो ड्रामा. आणि एक व्यक्ती होता, तो नुसता कंटिन्यू काय करायचा? बायबल. बायबल वाचायचा. मग त्याला खायला दिलं नाही ना. आपण खायला देतो. 24 तास काय करतो? मोबाईल पाहतो. 24 तास काय करतो? खोटं बोलतो. 24 तास काय करतो? त्याला आवडणाऱ्या गोष्टी करतो. कोणाला आवडणाऱ्या गोष्टी करतो? शैतानाला आवडणाऱ्या गोष्टी आपण करतो. काय करतो? त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? त्याला करायला पाहिजे तेच तुम्ही करता. त्याला करायला पाहिजे ते तुम्ही करता. सैतान सुरुवातीपासूनच खुनी आहे. ओ, खुनी आहे, तो घातकी आहे. सैतान सत्याच्या विरुद्ध आहे. सत्याच्या विरुद्ध आहे. आणि सैतानाच्या ठाई सत्य नाही. सैतानाच्या ठाई सत्य नाहीये. तो सांगतो त्या लबाड्याप्रमाणे. ओ, लबाड्याप्रमाणे सांगतो, लबाड्या धबाड्या करतो तो. सैतान लबाड आहे. सैतान काय आहे? लबाड आहे. आणि जर तुम्ही लबाडी करत असाल तर तुम्ही तुमचा बाप कोण आहे? सैतान. आपला बाप सैतान पाहिजे का? आपण लबाडी पाहिजे का? आपल्या जीवनामध्ये सत्य पाहिजे आपल्याकडे. Praise the Lord. तेव्हा 8:32 पाहिजे ना आपल्याकडे. Yes. सत्य म्हणजे परमेश्वर आहे. Amen. आणि हे सत्य परमेश्वर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोणची परीक्षा द्या त्याच्यामध्ये पास होणार आहे. आमेन. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? मला हात दाखवा तुमचे. Hallelujah. माझ्या बरोबर आहे का? Yes. हा, कोणची परीक्षा हो द्या. अब्रामाची परीक्षा होत असताना माझा विषय काय आहे? परीक्षा आहे. आमेन. परीक्षा होत असताना त्यांनी सांगितलं नाही, मला परमेश्वराने सांगितलं. आमेन. हालेलुया. काय करतो आपण? म्हणतो मला परमेश्वराने सांगितलं. कशाला धरून आहे तो? भावाचा 22वा अध्याय, उत्पत्ती 22वा अध्याय 1 ते काही वचनामध्ये सांगितलेलं आहे. त्याला परमेश्वराने सांगितलं तर परमेश्वरानेच म्हणा. Yes. जर तुम्ही खोटं बोलत असेल, मनाने सांगत असेल तर तुमचा बाप कोण आहे? शैतान आहे. देवाचं काय काम काय सोपं आहे का? हा, कुणी म्हणतं मला दिसायला लागलं, लगे बायबल घेऊन पळाली बाई आणि तिकडेच मार खाऊन येते. कुणी उठला लगेच पोरगा उठला निघाला बायबल घेऊन. बायबल, देवाची आराधना, देवाच्या गोष्टी का बाजारचा भाजीपाला आहे का? कुणी आलं आणि घेतलं आणि चाललं? नाही नाही. परमेश्वर चेक करतो. अशा लोकांनाच परमेश्वर काय करतो? ब्लेसिंग देत आहे. तुम्हाला माहिती आहे का? 100 वर्षीय लेकरू दिलं त्याला, परमेश्वराने काय केलेलं आहे? चेक केलं आणि पुढे त्याला आशीर्वाद दिलेला आहे. आमेन. हालेलुया. त्याला चेक केला, लबाड बोलतो का खोटं बोलतो? परमेश्वराला जे बोलतो ते बोलतोच. आमेन. प्रेज द लॉर्ड. कोणाला सांगू नका मला असं दाखवलं, बळच मानाने म्हणू नका, बळच सांगू नका. फटके मिळतील तुम्हाला जोरदार चांगले. ही शूटिंग पण चालू आहे, व्हिडिओ पण तिथं लागला जाईल यूट्यूबला, आणि परमेश्वराची शूटिंग पण चालू आहे तुमच्यावर. आमेन. हालेलुया. बायबलचं वचन सांगतं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधन करेल. देवाचं वचन सत्य आहे. आमेन. हे वचन तुम्ही सांगा, फालतू गोष्टी सांगू नका. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. काय सांगायचं नाही? बोला ना. व्यर्थ नाही बोलायचं. फालतू गोष्टी सांगू नका. देवाने मला मडकं दाखवलं आणि देवाने मला पीठ दाखवलं
आणि देवाने मला चारा दाखवला आणि बंगला दाखवले आणि गाडी दाखवली. काय देव तुला वचन नाही सांगत का? सांगतो. अब्रामाला काय वचन आलेलं आहे? तुझी संतती मी वाळूच्या कणाप्रमाणे करणार आहे. देव तुम्हाला देणार आहे तर वचन देणार आहे. आमेन. हालेलुया. परीक्षेमध्ये तुमच्याकडे वचन पाहिजे, येस. आमेन. हालेलुया. तरच तुम्ही शैतानला काय करू शकता? हरू शकता. हा? हरू शकता. वचन पाहिजे, म्हणा वचन पाहिजे. वचन पाहिजे. जरा करंट लागू द्या असं. वचन पाहिजे, वचन. तर का पाहिजे? वचन पाहिजे. वचन पाहिजे. वचन जर असलं तर शैतान काय होणार आहे? पळून जाणार. पळून जाणार. तुम्हाला माहिती आहे का, या ठिकाणी याची परीक्षा जी झाली, अब्रामाची परीक्षा झाली, ती परमेश्वराकडून झाली. आणि एक परमेश्वर म्हटला, काय सांगितलं त्या वचनामध्ये 22:1 मध्ये काय सांगितलं? या गोष्टी घडल्यानंतर त्या बायबल, लाल बायबल मध्ये वाच. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहमास कसोटीस लावले. देवाने अब्रामाला कसोटीस लावले. त्याने अब्राहमा अशी हाक मारली. अब्रामा अशी हाक मारलेली आहे. तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा? हो, अब्रामाने काय म्हटलेला? काय आज्ञा आहे? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक पुत्र. काय झालेला आहे अब्रामाची त्या ठिकाणामध्ये? हो, बोला ना, काय झालेलं आहे? विश्वास आहे अब्रामाचा. कशावर विश्वास आहे? वचनावर विश्वास आहे. वचनाप्रमाणे त्याला 100 वर्षी लेकरू झालं. लेकरू झाल्यानंतरही परमेश्वर काय करत आहे? त्याची परीक्षा घेत आहे. जर तुम्ही आणि मी देवाचे लोक असेल तर देवाकडून आपली काय होणार आहे? परीक्षा होणार आहे. देवाच्या आत्म्याकडून काय होणार आहे? परीक्षा होणार आहे. पण या परीक्षा होत असताना तुमच्याकडे माझ्याकडे विश्वास पाहिजे. काय पाहिजे? विश्वास पाहिजे. काय पाहिजे अजून? वचन पाहिजे. म्हणा वचन पाहिजे. हा, परीक्षा होत असताना काय पाहिजे? वचन ऐकलं पाहिजे. बोला ना. त्यांनी म्हटलं, मला हे परमेश्वराने आज्ञा दिली, कळाले. मला कोण सांगतंय ते समजलं पाहिजे. बोला ना, कोण सांगतंय तुम्हाला? तुमच्या संगती कोण बोलतंय ते समजलं पाहिजे. आपल्या संगती शैतान बोलतोय. काय काय प्रार्थना करणाऱ्या बहिणी मस्तपैकी प्रार्थना करतात आणि प्रार्थना करता करता शिव्या पण देतात. हा, तुला कोण बोलत आहे? तू कोण चालवते? बोला ना, कोण चालवते? शैतान चालवत आहे. प्रेज द लॉर्ड. अब्रामाला कोण बोललेलं आहे? कोण घेत आहे त्याची परीक्षा? अब्रामाला आपली परीक्षा होत असताना त्यांनी काय केलेलं आहे? विश्वासाने त्याचं काय केलेलं आहे? इसाकाचं काय केलेलं आहे? अर्पण केलेलं आहे. परीक्षा होत असताना आज आपल्याकडे 1 रुपया नाहीये, पण तरी पण ऑफरिंग द्यायचं आपल्याला शिकायचं आहे. परीक्षा होत असताना आपल्याला काय करायचं आहे? विश्वासामध्ये उभं राहायचं आहे. देवाला नाव ठेवायचं नाही. देवाला नाव जर ठेवलं तर तुमचं आणि माझं सगळे ब्लेसिंग काय करणार आहे? निघून जाणार आहे. अब्रामाने काय केलेलं आहे? देवाला नाव ठेवलेलं आहे. त्याने काय केलेलं आहे? नाही, माझ्या देवाला जे लागतं ते मी करणारच आहे. परीक्षा होत असताना देवाला आवडणाऱ्या गोष्टी करा. कोणाला आवडणाऱ्या गोष्टी करायच्या? आता हे लहान लेकर, समजा तुम्ही सरांनी सांगितलेलं, जे गाईड मधले असलेलं, जे शिकवलेलं ते तुम्ही लिहिलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? मार्क मिळणार आहे. पण जर तुम्ही ते लिहिलं नाहीये तर तुम्हाला मार्क मिळणार आहे का? तसंच परमेश्वर तुम्हाला काय सांगत आहे ते तुम्ही करा. नक्कीच तुम्हाला काय मिळेल? आशीर्वाद मिळेल. जागेचे आशीर्वाद भेटतील. गुराढोराचे बायबलमध्ये सांगितलं की अब्रामाला काय झालेलं आहे? अब्रामाला इसाक झाला. इसाकाला कोण झालेला आहे? याकोब झाला. याकोबाला 12 लेकरं झाले. त्याच्यानंतर त्यांच्या कुळातला जो याकोबाचा 11 नंबरच्या पोराचं नाव काय आहे? योसेफ आहे. हा योसेफ काय झालेला आहे? प्रधानमंत्री झालेला आहे. कारण की काय झालेलं आहे? अब्राम परीक्षेमध्ये काय झालेलं? पास झालेला आहे. अब्राम परीक्षा होत असताना अब्रामाकडे काय आहे? विश्वास आहे. अब्रामाकडे काय आहे? दृष्टांत आहे. अब्रामाकडे काय आहे? देवाचं वचन आहे. देवाचं काय आहे? त्याच्याकडे वचन आहे. देवा तू सांगितलेले तुझी संतती वाळू माझी, तू सांगितलं की तुझी संतती वाळूच्या कणाप्रमाणे करणार. अब्रामाच्या लक्षात काय आहे? देवाचं वचन आहे. आणि अब्राम जीवन कसं जगतोय?
देवाला भिवून जा. अब्राम परमेश्वराचं ऐकून जीवन जगतो. सगळ्यात मोठी गोष्ट परमेश्वराचं ऐकणं. अब्रामाला काय झाली आज्ञा? तू काय आज्ञा झाली की या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामाला कसोटीस लावले. त्याने अब्रामाला अशी हाक मारली तेव्हा अब्राम म्हणाला काय आज्ञा? देव म्हणाला तुझा पुत्र. परमेश्वर त्याला काय आज्ञा देत आहे? तुझा पुत्र तू माझ्यासाठी काय कर? काप, अर्पण कर. आज आपण स्वतःच्या गोष्टी परमेश्वरासाठी अर्पण करतो का? कधीच नाही. सांगा बरं, स्वतःच्या गोष्टी अर्पण करतो का? माझ्याकडे बघा इकडे सगळे. आता बायबल मध्ये नका बघू. स्वतः आज सगळ्यात महत्वाचं परमेश्वरासाठी स्वतःची गोष्ट अर्पण करायची. कोणासाठी? परमेश्वरासाठी. तुम्हाला माहिती आहे का परीक्षेत पास झाल्यानंतर काय मिळणार आहे? रिझल्ट चांगला मिळणार. उठून बाहेर जाऊ नका, नंतर जा प्रार्थना झाल्यावर. सगळ्यात महत्वाचं परीक्षा झाल्यानंतर आपल्या हातामध्ये रिझल्ट येतो. रिझल्ट मध्ये 95% मार्क आहे. एवढे मार्क आहे ते किती मोठा आनंद होतो. परीक्षेनंतर ब्लेसिंग आहे आपल्याला. तुम्हाला माहिती आहे का अब्राम लेकराला कापायला घेऊन गेला. त्यांनी काय केलं? विधी तयार केली आणि विधीवर स्वतःच्या मुलाला काय करू लागला? चाकूने मारू लागला. तर त्यावेळेसच एक आवाज झालेला आहे आणि तो आवाज काय आहे? वाचा त्याच्यामध्ये. किती? 22 किती? 12. वाचा मोठ्याने. मग तो बोलला तू मुलावर आपला हात चालू नको. कोण बोललं तिथं? काय लिहिलंय अगोदर? तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास आकाशातून हाक मारून म्हटले. परमेश्वराच्या दूताने परीक्षामध्ये अब्रामाने मुलाचा विचार केलेला नाही, संपत्तीचा विचार केलेला नाही. त्याची परीक्षा होत असताना बायकोला देखील सांगितलेलं नाही. बघा ना, बायकोला सांगितलं. आपलं परीक्षा होत असताना आपण सगळ्या गावात दिंडोरी करीत बसतो. मग कोंबडी कशी इकडं उकर तिकडं उकर सगळ्या गावभर उकरीत घेऊन देतो आपण. काय देवाची प्रार्थना करतो, काय उत्तर नाही, काय उत्तर नाही, काय उत्तर नाही, काय उत्तर नाही. सगळ्या गल्लीत तेच, सगळीकडे तेच. काय केलं अब्रामाने? गपचित निघाला. किती सेवक घेऊन निघाला बघा? 2 सेवक. किती सेवक निघाला? शेजारच्याला सांगा 2 घेऊन निघाला. पण त्यांना माहिती नाही काय. सेवक निघाले गाडवर टाकलं सामान टाकल्यानंतर सगळं घेतलं, अर्पणाचं सामान घेतलं, सगळं घेतलं आणि अब्रामाने ज्या डोंगरावर तो जात असताना त्या सेवकाला म्हणलं तुम्ही इथंच थांबा. काय करा? काय म्हटलं ते? कुठं आहे ते? वाचा. तेव्हा इसाकाने आपला बाप अब्राम यास म्हटले, बाबा तो म्हणाला काय म्हणतोस बाळा? 5 मध्ये वाचा. अब्राम आपल्या सेवकास म्हणाला येथे गाढवाजवळ थांबा. मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. काय म्हणलेलं आहे? देवाची उपासना करायला मी जात आहे. आमेन. हालेलुया. परीक्षा होता असताना लक्ष दे. परीक्षा होता असताना तो काय म्हणतोय? सेवकाला काय सांगत आहे? आम्ही परमेश्वराची उपासना करायला जात आहे. आमेन. हालेलुया. आज आपलं तसं नसतं. आज आपल्याला 10 रुपये नसले, 20 रुपये नसले, आपल्या जीवनामध्ये काही समस्या आल्या, प्रॉब्लेम आले, आपण 100 नावं ठेवतो देवाला. प्रेज द लॉर्ड. अरे जीवन आहे, जीवनामध्ये सुख असणार आहे आणि दुःख पण असणार आहे. सुख आणि दुःख कोण आहे? जोडीदार आहेत. कोण आहे? सुख आणि कोण आहे? दुःख आहे. सुख